बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण आता ही जुन्या गणवेशापासून सुंदर अशी एक टिफिन बॅग बनवणार आहोत. त्यासाठी या तिन्ही अस्तर, मेन कापड आणि नॉन ओव्हन तिन्हींचा माप आपण 14 इंच रुंद आणि 22 इंच लांब घेतलेला आहे. प्रथम आपण हे मेन कापड आणि नॉन ओव्हन पिनअप करून जोडून घेऊया. चारही बाजूंना आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण बॉटम कट करून घेऊया. त्यासाठी वरच्या बाजूने 2 इंच आणि आडवे आपण 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि हा आयत आपण आता आखून घेऊया. हा आकार आपण कट करून घेऊया. हाच आकार ठेवून आपण दुसरी बाजू पण अशीच कट करून घ्यायची आहे. अस्तर खाली ठेवून त्यावरती हा मेन पार्ट ठेवून अस्तरच्या भागाचं पण बॉटम कट करून घेऊ. आता हे बॉटम कट करून घेतल्यानंतर बंद तयार करून घेऊया. 1 बाय 20 इंचाचे नॉन ओव्हन आणि 4 बाय 20 इंचाचं हे कापड घेऊन अशा प्रकारे आपण हे नॉन ओव्हन यात ठेवून दोन्ही बाजूंना बंदांना शिलाई करून बंद तयार करून घेऊ. हे बंद तयार करून झालेले आहेत. बंद जोडण्यासाठी आता आपण वरच्या बाजूने 4.5 इंच अंतर मोजायचं आणि खाली 3 इंच. दोन्ही बाजूंना आपण सेम अंतर मोजायचं आहे. 4.5 वरती आणि 3 इंच खाली आणि बंदांचा भाग अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून हे बंद आपण जोडून घेऊया. दुसरी बाजू पण आपण अशीच जोडून घ्यायची आहे. बंद जोडून आपले झालेले आहेत. आता आपण चैनचा पार्ट तयार करून घेऊ. 11 इंच लांबीची चैन घेतलेली आहे आणि 2.5 बाय 3.5 इंचाचं हे कापड घेतलेलं आहे. हे कापड जोडण्या अगोदर आपण ज्या बाजूला हे कापड जोडणार आहोत त्याच बाजूने आपण रनर ॲड करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला हा चैनचा भाग व्यवस्थित जोडला जाईल. चैन माझा रनर चुकीचा झाला होता, तो मी नंतर दुरुस्त केलेला आहे. आता आपण पॉकेट जोडणार आहोत. पॉकेट जोडण्यासाठी अस्तरचा मध्य काढून घेतलेला आहे आणि कापडाचा पण मध्य काढून घेतलेला आहे. कापड आपण त्यासाठी 8 इंच रुंद आणि 6.5 इंच उंचीचं घेतलेलं आहे. 2 इंच खाली अंतर मोजून अर्धा इंच साईडने फोल्ड करून आपण हे पॉकेट जोडून घेणार आहोत. आता हे पॉकेट जोडून आपलं तयार आहे. आपण आता या मेन पार्टला चैन जोडून घेऊया. चैन जोडण्यासाठी प्रथम आपण 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. या चारही बाजूंनी 3-3 इंच अंतर आपण मोजून खूण करून घ्यायचे आहे. त्यानंतर सुरुवातीपासूनच ही चैन ठेवायची आणि 3 इंच जिथे अंतर आपण मोजलेलं आहे तिथे आपण पिनअप करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने ही चैन आपण थोडी फोल्ड करून त्यावरती पिन लावून घ्यायची आहे. अस्तर जोडताना मात्र 3 इंचापर्यंतचा भाग चैनचा आतमध्ये ठेवायचा आणि हे अस्तर यावरती जोडून घ्यायचं आहे. आता हे अस्तर जोडून झालेलं आहे. 3 इंचापर्यंतचे आपण चैन बिना शिवताच ठेवलेले आहे. हा भाग जोडून झाल्यानंतर चैनचा दुसरा भाग असा उचलून दुसऱ्या पार्टवर ठेवायचा आहे. त्या ठिकाणी पण आपण 3 इंचावर जिथे खूण केली होती त्या ठिकाणी पिनअप करून घ्यायचं आणि दुसरा भाग चैनचा अशा प्रकारे फोल्ड करून दुमडून घ्यायचा आहे. आणि हे अस्तर उचलून आपण या भागावरती असं जोडून घ्यायचं आहे. 3 इंचापर्यंतचा भाग चैनचा आतमध्ये ठेवायचा, तो शिवायचा नाही. आता या भागावरती आपण शिलाई करून घेऊया. आता हा भाग शिवून झाल्यानंतर आपण दोन्ही अस्तर आणि मेन कापड वेगवेगळं करायचं आहे. मध्यावरती पिनअप करून घेऊया आणि या भागाला साईडने शिलाई करून घेऊया आणि थोडासा भाग आपण बॅग बाहेर काढण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे. आता बॉटम तयार करून घेऊया. बॉटम आपले आता शिवून तयार आहेत आणि थोडासा भाग आपण बॅग बाहेर काढण्यासाठी
शिवायचा ठेवलेला होता, त्यातून आपण ही बॅग बाहेर काढून घेऊया. बॅग आपण व्यवस्थित सुलट करून घ्यायची आहे आणि सुलट करून घेतल्यानंतर आता आपण हा चेनचा भाग, आपण त्यावर दाबटीप दिली नव्हती, ती आता आपण व्यवस्थित सर्व भागावर दाबटीप घालून घ्यायची आहे आणि उसवलेला जो भाग होता शिवायचा ठेवलेला तो शिवून घ्यायचा आहे आतमधला. आता आपण वरच्या बाजूने साईडच्या कडा आपण पकडून बॉटमच्या बरोबर वरती आपण या कडा पकडायच्या आहेत. चैन जिथपर्यंत शिवलेले आहे तिथपासून आपण 3 इंच अंतर मोजायचं आहे चारही बाजूंना आणि 3 इंचापर्यंत किंचित हा बॅगचा भाग धरून शिवून घ्यायचा आहे. आता हा भाग आपला शिवून तयार झालेला आहे आणि आपली बॅग पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे जुन्या कपड्यापासून सुंदर अशी आपली ही टिफिन बॅग किंवा हँडबॅग तयार झालेली आहे. बॅगचा लूक खूपच सुंदर तयार झालेला आहे. आपली ही बॅग शिवून उंची बॉटमची 5 इंच, बॅगची उंची 8 इंच आणि बॅगची रुंदी 9 इंच तयार झालेली आहे. माझ्याप्रमाणेच तुम्ही पण असं घरच्या साहित्यात जुन्या किंवा नवीन कपड्यापासून सुंदर अशा बॅग तयार करू शकता. आपल्याकडे जर नॉनवॉन उपलब्ध नसेल तर आपण गोणीचा वापर करून सुद्धा सुंदर सुंदर अशा बॅग तयार करू शकतो. बॅगचा लूक एकदम सुंदर आलेला आहे. बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.